नमस्कार, मायस्टोन स्कूलची प्राध्यापिका साजिदा असलम तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे। 2025 आणि 2026 ऍडमिशन आमच्या शाळेचे सुरू झालेले आहेत। आमच्या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी, सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे अनेक संधी आणि घटक मिळतात। या शाळेत 4 वर्ग आहेत: प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सीनियर केजी। या शाळेत प्रत्येक वर्गासाठी एक दीदी सुद्धा ठेवलेले आहेत, जेणेकरून मुलांना कोणतीही इजा होणार नाही, मुलांचे संरक्षण होईल यासाठी या शाळेतील सर्व शिक्षिका मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात, त्यांचा सांभाळ करतात। या शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे, त्याचे वेगवेगळी खेळणी ठेवलेली आहेत। नुसता अभ्यास हा पुरवला जात नाही, या शाळेमध्ये त्याबरोबर खेळाकडेही लक्ष दिले जाते आहे। या शाळेत ऍक्टिव्हिटी रूम, जिथे की मुलांना स्वतः प्रॅक्टिकल करून कन्सेप्ट समजता येईल, जिथे की क्रीडा आणि कला याच्याकडे सुद्धा लक्ष दिले जात आहे। क्रीडा शिक्षक मुलांना खेळण्यासाठी वाव देतात। कला संबंधी, क्रीडा संबंधी आमच्या या शाळेत उपक्रम राबवले जातात। आमच्या या शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण घेण्यासाठी मदत करतात। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रम राबवले जातात। क्षेत्र भेटी हा अनुभव मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राला जाऊन भेट दिली जाते। सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांमध्ये कलागुणांचा विकास होतो। या शाळेमध्ये टीचर्स ट्रेनिंग दर 3 दिवसाला घेतले जाते। अभ्यासक्रम कुठला चालू आहे याच्यावर सुद्धा मीटिंग असते दर 2 दिवसांनी, जेणेकरून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतील याच्याकडे लक्ष दिले जाते। मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्गात पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत। ही शाळा नक्कीच तुमच्या मुलांसाठी नवीन मार्ग दाखवेल। नव्या गोष्टी, विविध विषयाचे ज्ञान तुमच्या मुलांना नक्की मिळते। आमचा पत्ता आहे डायमंड हॉटेल समोर, प्रीती भोजनालय, बाजूस विश्रामबाग, सांगली। आमचा संपर्क, मोबाईल नंबर 97 93 92 99 39। सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे उकाड्याचे लोकांचे शरीर उष्णतेने हैराण झाले आहे, त्यामुळे गारवा मिळण्यासाठी अनेक गार पदार्थाचा आधार घेतला जातो। दिसेल त्या ठिकाणी माणूस पोटात आणि शरीराला गारवा मिळण्यासाठी रस्त्यावर असलेले हातगाडे, फेरीवाले व अतिक्रमणामध्ये सुसज्जपणे मांडलेले स्टॉलवाल्यांच्याकडे सदर लोक हैराण होऊन येतात। याचाच गैरफायदा घेऊन संबंधित थंड पेय पदार्थ विक्रेत्यांनी शरीरास हानिकारक असणाऱ्या बर्फाचा सर्रासपणे वापर करत अनेक ठिकाणी सुसज्जपणे मांडलेल्या थंड पेय पदार्थाचे बर्फ मिश्रित पदार्थ देऊन लोकांची शरीराशी खाण्यास अयोग्य असणारे बर्फ देऊन आरोग्याशी तसेच जीवघेणे प्रकार राजरोसपणे अन्न औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त समुद्रे साहेब यांच्या आशीर्वादाने साप्ताहिक व मासिक हप्ते घेत चालू आहे। संबंधित खाण्यास अयोग्य असणारे बर्फ शरीरात गेल्यास पोटाचे अनेक विकार होण्याची दाट शक्यता आहे। तसेच शरीरावर डोळे, कान, नाक, घसा यावरही केमिकलयुक्त बर्फ खाल्ल्यास शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो। या अगोदरही दलित महासंघाने वेळोवेळी अन्न औषध प्रशासन कार्यालयाकडे वेळोवेळी तक्रारी करून सदर बाबी निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी सुद्धा संबंधित प्रशासनाची गेंड्याची कातडी झाल्यामुळे चाललेल्या प्रकारात लोकांच्या आरोग्याची जीवघेणे खेळ खेळत आहेत। याचाच जाहीर निषेध करून संबंधित सहाय्यक आयुक्त समुद्रे साहेब यांनी स्वतःच्या पत्नीच्या नातेवाईकांच्या नावे असणारे कॉल डिटेल्स तसेच स्थावर जंगम मालमत्तेची CID चौकशी करा, तसेच राजरोसपणे शीतपेय व पदार्थातून खुलेआम खाण्यास अपायकारक असणाऱ्या बर्फ विकणाऱ्या लोकांच्यावर बंदी आणून तात्काळ फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा आदी मागण्यांसाठी विश्रामबाग, सांगली ते जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्यावर बर्फ निदर्शने मोर्चा डॉ. उत्तमदादा मोहिते, राज्य संपर्क प्रमुख वनिताताई कांबळे, चित्रपट राज्य अध्यक्ष डॉ. महावीर चंदनशिवे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दत्ताभाऊ जगदने, रमेश अण्णा चौगले, तात्यासाहेब देवकुळे, बापूसाहेब वडेकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार, सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण चौगले, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इम्रान शेख, अर्जुन मोहिते, राम लोंढे, राहुल जिल्हा अध्यक्ष प्रवीण चौगले, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इम्रान शेख, अर्जुन मोहिते, राम लोंढे, राहुल लोंढे, रोहित म्हैसाळे, तालुका अध्यक्ष सचिन मोरे, सागर कांबळे, पिलू वारे, सनी लिगाडे, अमर लोंढे, अबुजर नदाब, बंडू मोरे, कुलदीप वारे, गणेश वारे, वैभव कोल्हे आदी कार्यकर्त्यांसह याची दखल घेत संबंधित अधिकारी व शासनाने याची दखल घ्यावी। गरम उष्णते वातावरणामुळे
त्याच्या शरीराचं तापमान वाढलं जाते, त्यामुळे माणूस शीतपेय आणि थंड पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी जिथं मिळतील त्या ठिकाणाला आस्वाद आणि थंड पदार्थ पेयांचा घेण्यासाठी पुढाकार घेत असतो, जात असतो. याचा गैरफायदा घेत आपल्या शहरातील विविध ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या मला वाटते अन्न भेसळच्या आशीर्वादाने विविध ठिकाणी हातगाड्या असतील किंवा पदचारी फेरीवाले असतील किंवा अतिक्रमणमध्ये मोठ्या दिमागात टाकलेले स्टॉल असतील, हे बेकायदेशीररित्या असे शरीरास अपायकारक असणारे बर्फ घेऊन खाण्यास लोकांना विक्री करत आहे. ते शीतपेयातनं तसेच थंड पदार्थातनं दिले जातात. त्यामुळे शरीरावर आणि पोटाचे अनेक विकार यामुळे होऊ शकतात. अनेक वेळा अन्न भेसळकडे आम्ही गावातील विविध प्रकार असतील, हॉटेल्स असतील किंवा फूड्स असतील, हे बेकायदेशीररित्या चालू आहे, इथे गैरप्रकार चालू आहे, अशा आम्ही अनेक वेळा तक्रार केल्या तरी माणसाकडे. पण संबंधित जे समुद्र म्हणून अधिकारी आहेत हे झोपाचं सोंग घेऊन संबंधित लोकांच्यावर आशीर्वाद घेऊन साप्ताहिक मासिक हप्ते घेऊन या ठिकाणाला राजरोसपणे बेकायदेशीररित्या विक्री या अन्नपूरच्या छायेखाली चालू आहे. हे आम्ही आज संबंधित जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा संबंधित मीडिया असेल किंवा जनतेच्या समोर आणण्यासाठी आम्हाला आज हे बर्फ घेऊन आंदोलन करावं लागलं. येत्या काळात जर संबंधित लोकांचं विक्री तात्काळ थांबली नाही, बर्फ विक्री थांबली नाही, बर्फ फॅक्टरींच्यावर कारवाई झाली नाही तर येत्या काळात संबंधित अधिकाऱ्याला रस्त्यावर आणून उघडा करून दिन काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मी महासंघातर्फे देतो.